महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या डिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। अमरावतीवरून वरुडकडे जाणारी एसटी बस अचानक रस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। ही घटना अमरावती शहरातील इरविन चौक परिसरातील उड्डाण पुलाजवळ घडली। प्रवासात असलेली बस अचानक बंद पडली आणि काही वेळातच प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। बस बंद पडण्याचे कारण गाडी हिट झाल्यामुळे असे सांगण्यात आले असले तरी नेमकी चूक कोणाची आणि बसची स्थिती कशी होती याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। उड्डाणपुलाजवळ बस बंद पडल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला। प्रवाशांना तासनतास बसमध्येच थांबावे लागले तर काही प्रवाशांना पर्यायी वाहनांची धावपळ करावी लागली। वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे एसटी बसची सुरक्षितता आणि देखभाल यावर प्रवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। नियमित देखभाल होत आहे का? प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असे सवाल आता पुन्हा ऐरणीवर आले आहे। एसटी ही सामान्य नागरिकांची जीवनवाहिनी आहे, पण अशा घटनांमुळे त्या विश्वासाला तडा जात आहे। वेळीच योग्य देखभाल आणि जबाबदार व्यवस्थापन झाले नाही तर प्रवाशांचा संयम तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही। एसटी महामंडळ या घटनेची दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।